श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाच किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या पानांची भाजी, म्हणजेच गरगटी भाजी. त्यासाठी लागणार आहे आपल्याला हरभऱ्याची 1 वाटी भाजी आणि अर्धा वाटी बेसन, नंतर कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, मोहरी, जिरा आणि तेल आणि शेंगदाणे मी जाडसर वाटून घेणार आहे. असे बारीक वाटलेले असतात माझ्याकडे, पण या भाजीसाठी स्पेशल जाडसर वाटून घ्यायचे आपण. सगळ्यात आधी मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं तापलेलं आहे. त्यामध्ये आता मी जिरा मोहरी टाकून घेते. त्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकूयात, लसूण टाकूया आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाकूया. मी इथे चॉप करून घेतलेले आहेत. पेस्ट केल्यामुळे मिरचीच्या ज्या बिया आहेत त्या एकदम बारीक वाटल्या जातात आणि चॉप केलं तर चॉपरच्या साईडला आपण जेव्हा चॉप करतो तेव्हा त्या बिया साईडला राहतात. त्याच्यामुळे बिया जास्त खाल्ल्या जात नाहीत. आपण हिरव्या मिरचीच्या बिया शरीरासाठी चांगल्या नसतात, तेव्हा कमीच वापर झालेला बरा. लसूण चांगला असा ब्राऊन झालेला आहे. आता आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊयात. हळद, चवीनुसार मीठ, हे सगळं मिक्स करूयात व्यवस्थित. आणि त्यामध्ये आता आपण 1 ग्लास पाणी टाकून घेऊयात. आता या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. चांगली उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जाडसर वाटलेले शेंगदाणे टाकणार आहोत आणि हे बेसन आणि ते हरभऱ्याचे पाणी आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि आपण बेसन ज्याप्रमाणे हाटतो त्याप्रमाणे ही भाजी आणि बेसन टाकून हाटून घेणार आहोत असं. आणि मंद आचेवर आपण 2-3 मिनिटं शिजवून घेणार आहोत. खूप कमी वेळात बनते ही भाजी. ही भाजी आपण चपाती, भाकरी किंवा भातासोबत पण खाऊ शकतो. ही अशी आपली भाजी तयार झालेली आहे. आता मी यासोबत भाकरी बनवणार आहे. मी तुम्हाला भाकरी पण ज्वारीची बनवून दाखवते, जे नवीन भाकरी शिकतात त्यांच्यासाठी उपयोगी पडेल. भाकरीचं पीठ व्यवस्थित असं तिंबून घ्यायचं. ही पण एक टिप्स आहे भाकरी व्यवस्थित येण्यासाठी. लगेच आपण मळल्याबरोबर थापायला घेतली तर भाकरी आपली येणार नाही व्यवस्थित. हे बघा, व्यवस्थित तिंबून घेतलेलं आहे. आणि नंतर हलक्या हाताने थापून, एका हाताने नंतर 2 हाताने आपण व्यवस्थित भाकरी थापून घ्यायची. हे बघा, तवा चांगला गरम झालेला आहे. आता मी भाकरी टाकते आणि पाणी लावून घेते एका साईडने. आणि भाकरीवरचं पाणी थोडंसं सुकलं की मग भाकरी आपण पलटी करून घ्यायची. हे बघा, ह्या साईडने पण 2-3 मिनिटांनी भाकरी आपण पलटी करून घ्यायची अशा प्रकारे. हे बघा, छान अशी आपली भाकरी फुगलेली आहे. हे बघा, आपली भाकरी छान अशी फुगलेली आहे. अशा प्रकारे आपण दोन्ही साईडने छान अशी भाजून घेतलेली आहे भाकरी आणि आपली भाकरी तयार झालेली आहे. अशा प्रकारेच मी बाकीच्या पण भाकरी तयार करून घेते. हे बघा, माझ्या सगळ्या भाकरी अशा तयार झालेल्या आहेत बनवून. एक मी तुम्हाला अशी मोडून दाखवते भाकरी. छान असा भाकरीला पापोड आलेला आहे आणि भाकरी एकदम अशी छान झालेली आहे. ही भाकरी आपण गरगटी भाजीसोबत खाऊ शकतो किंवा दुसऱ्या कुठल्या भाजीसोबत पण खाऊ शकतो. तर मंडळी, तुम्हाला प्रश्न पडला असेल
मी नेहमी 4-5च भाकरी करते, तर यावेळेस इतक्या सगळ्या भाकरी का केल्या असाव्यात, तर त्याचं कारण आहे आमच्या सोसायटीच्या इथे जवळच साईबाबाचं मंदिर आहे. तिकडे भंडारा होता. ज्यांनी अरेंज केला होता त्या लोकांनी सांगितलं होतं की ज्याला जमेल तसं भाकरी बनवून द्या. तर मला पॉसिबल झाल्या तेवढ्या मी 15-16 भाकरी बनवून तिकडे दिल्या. तर मला सांगायचं इतकंच होतं की आपण धार्मिक कार्य असू दे काय असू देत, सगळेच जण आपण धान्य दान करतो किंवा पैसा वगैरे असं दान करत असतो. तर असं बोललं जातं की या सगळ्यांपेक्षा श्रमदान हे खूप श्रेष्ठ दान आहे आणि जे ते मला करायला मिळालं, त्याच्यामुळे मला ते एक खूप आनंद झाला आणि एक मनाला समाधान पण. तर कसं आहे मंडळी, आपण सुख ही अशी गोष्ट आहे की आपण विकत घेऊ शकतो, पण समाधान हे आपण कधीच विकत नाही घेऊ शकत. तेव्हा जो क्षण आहे तो जगून घ्यायचा. आपली आवड असू दे, छंद असू दे, जोपासायचं. त्याला काही वेळ किंवा वयाचं मर्यादा अशी नसते. तर मला सांगायचं इतकंच आहे की आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद, समाधान मानून आणखीन सुंदर बनवूयात. तुम्हाला मला हे शेअर करावं असं वाटलं म्हणून मी केलं. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.